हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनीता अनप्लग. सो आजचा मस्त होता एपिसोड, म्हणजे आवडला. आणि सगळ्यांचे जे गेम्स चाललेले आहेत, प्रत्येक जण खेळतो आहे, तर मजा आली. सगळ्यात मस्त मला आवडला संकेतचा गेम. म्हणजे तो त्या दिवशीही जेव्हा उलटा पुलटा रूममध्ये होता तेव्हा पण त्यांनी मस्त आवाज चढवून मस्त बोलत होता. म्हणजे तिथे विशाल पण बोलत होता, रुचिताही बोलत होती, पण त्याचाच आवाज आपल्याला ऐकायला येत होता. सो that day also he played very very well. आणि टुडे तर माइंड ब्लोईंग, म्हणजे इतका तो सुंदर खेळला आहे ना. अक्षरशः तिन्ही मुलींवरती तो भारी पडला होता. म्हणजे इथूनही तो रुचिताला खेचतोय, तिथून तिथे त्या टास्कमध्ये राखी आणि दीपाली खेचताय, तो सगळ्यांना पुरून उरला. तो आजचा टास्क एकदम खतरनाक होता, म्हणजे संकेतच्याच नावाने. ॲक्च्युली आय वुड से की बिग बॉसनी ना हा जो कंटेस्टंट आहे ना तो वेस्ट केला. त्याला ना पहिल्यांदा म्हणजे स्टार्टिंगपासून बोलवायला होतं, कारण त्याचा व्हॉईस पण चांगला आहे, तो स्टँड पण घेतो आहे आणि खेळतोही चांगला आहे. म्हणजे कसं आहे ना, तो तुम्ही स्ट्रॉंग आहात तर तुम्ही स्ट्रॉंगली उभं पण राहायला पाहिजे. नॉट लाईक रोशन अँड ऑल, मीन्स नुसतीच बॉडी आहे आणि कोणाच्या तुम्ही अंडर आहात. म्हणजे कसं तुम्ही थोडं यू शुड हॅव लिडरशिप क्वालिटी. तुम्ही फॉलोअर दिसला नाही पाहिजे, तर तसा तो करतो आहे. आणि तो बघून आलेला आहे, हा त्याचा ॲडव्हान्टेज पण आहे. जसं लोकांना वाटत असेल की ते आतल्या लोकांना की हा आत्ताच आला आहे, याला आता जसं विशाल बोलला की काही झालं तरी याला कॅप्टन बनवून नाही द्यायचं, कारण तो आताच वाईल्ड कार्ड आला आहे, तर मग लोक काय म्हणतील की ह्यांच्यामध्ये दम नाही वगैरे. म्हणजे त्याला इनडायरेक्टली हेच म्हणत होतं, यांच्यामध्ये दम नाही आहे आणि वाईल्ड कार्ड कॅप्टन झाला. तर कुठूनही यांचं हेच होतं. तर रुचिताचा हाच प्रॉब्लेम आहे. आणि म्हणजे दोघांचाच, विशालचा आणि रुचिताचा दोघांचा हाच प्रॉब्लेम आहे. विशालला वाटतं तो स्वतःला शहाणा समजतो. म्हणजे इतकं तुम्ही कधी कधी असं आहे ना की तुम्ही चांगला गेम खेळून हारलेलेच बरे, पण तुम्हाला जिंकता येत नाही म्हणून समोरच्याला हरवायचं आणि समोरच्याला नाही जिंकून द्यायचं. तर हे तर लॉजिक नाही पडलं. कारण टास्कमध्ये इतका छान संकेत खेळत होता. रुचिताला कळलं की आता हा जिंकतोय तर त्याप्रमाणे तुम्ही त्याला हरवा. म्हणजे त्याला अडवलं, त्याच्या रश्श्या वगैरे खेचल्या आणि त्याला जिंकून नाही द्यायचं. तर हा प्रकार. तर इतके हे लोक मूर्ख आहेत ना, टास्कच्या बाबतीत मी म्हणते, इतके मूर्ख आहेत ना की तिथे राऊंड्स होणार होते. फर्स्ट राऊंड बघायचा होता ना तो जिंकतोय की नाही, पण त्याच्यामध्ये तिलाही भीती होती की फर्स्ट राऊंड जर हा जिंकला तर ह्यानी मला बाहेर, म्हणजे कारण त्या टास्कमध्ये तसं होतं की जो जिंकेल त्यांनी एकाला बाहेर काढायचं आणि अशा प्रकारे राऊंड होणार होते. सो प्रत्येकजण आपापल्या परीने खेळत होता. आणि ॲज रुचिता वरून बाल्कनीमध्ये सगळे जे नाही खेळणार होते ते सगळे बाल्कनीमध्ये होते. आणि मग विशालचाच ऐकत होती. विशाल जसा बोलत होता तसंच करत होती. बाई तुझा गेम काय आहे, हाच गेम आहे का? प्रॉब्लेम या लोकांचा हाच आहे. रुचिताचा गेम फक्त विशालच्या अवतीभोवती राहिला आहे. अनुश्रीचा गेम फक्त इथे पण सगळ्यांशी चांगलं बोलते, तिथे पण चांगलं बोलते. आय डोंट नो वेळ आल्यावर तोंडावर पडणार आहे की कशी निघून जाते. कारण आता तरी निघून गेली, कारण तिने टोळी सोडली पण वाईल्ड कार्ड्स आले तर ती सर्वाईव्ह झाली. आणि काठावाल्यांचं तर तन्वी जी आहे ती इतका सुंदर डिकोड करते ना गेम. मला तेच नेहमी असं वाटायचं की तन्वी एवढा चांगला गेम डिकोड करते, हिला कोण स्पून फिडिंग करते की काय, बिग बॉस कडनं काही मिळतं आहे की नाही. पण मी बघितलं हे तिचा बर्थडेटच 7पासनं स्टार्ट होतं, तर 7वाले लोक आहेत आणि अजून पण तिच्या नंबर्समध्ये 7s वगैरे येतात. सो म्हणजे न्यूमरॉलॉजीचा अभ्यास केलेला आहे, त्यामुळे मला जरा जास्त कळतं. तर त्याप्रमाणे हे लोक रिसर्चर्स असतात, डीप थिंकर असतात. तर ती बरोबर सगळ्यांचा गेम डिकोड करते. आजही ती छान बोलत होती की ह्या लोकांचं काय चाललं आहे. दोघांनी 2 दिवस नाटक केलं, रडारड केली, पूर्ण कॅमेरा म्हणजे त्यांच्याच वरती होता. कंटेंट पे कंटेंट जा रहा है, मस्त डायलॉग होता, कंटेंट पे कंटेंट जा रहा है. आणि आपण बावळट आहोत, आपण बघत बसलो आहे. अनुषी बोलते एवढं बोलून सुद्धा ती माती खाते, तर मी नाही सपोर्ट करणार. सो नाही कळत आहे की हे लोक पूर्ण दोघं खेळत आहेत. यांना कळत आहे की वाईल्ड कार्ड्स आले, कॅमेरा तिकडे फिरू शकतो अँड ऑल. सो दॅट्स वाय त्यांनी दोघांनी कॅमेरा केलेला. पूर्ण त्यांचा प्री प्लॅन गेम होता रुचिताचा आणि विशालचा. आणि आता बघा ना, विशाल तो म्हणाला त्या दिवशी, म्हणा माय मॉम स्वेअर आणि माझ्या करिअरची स्वेअर, मी शोच्या लास्टपर्यंत तुझ्याशी बोलणार नाही. कुठे गेल्या या स्वेअर, कुठे गेल्या म्हणजे ही वचनं आणि कसमेवादे. सो कसे आहेत ना हे लोक. तुम्ही इफ इट इज काही बोलताय ना तर तुम्ही फर्म असायला पाहिजे. इफ इट इज तुम्ही फर्म नाही आहात, तुम्ही पूर्ण प्री प्लॅन केलेलं, रात्रीच्या वेळी तुम्ही डिसाईड केलेलं, त्यामुळे हिशोबाने तिने चावी सोडली नाही, त्यांनी दिली आणि अकॉर्डिंगली त्यांनी पूर्ण तो गेम खेळला आणि 2 दिवस कॅमेरा त्यांच्यावरती होता.
काय बोलायचं मग आता. पण तन्वी छान डिकोड करते. सो ती आता पण दिसत तर नाही आहे, तन्वी आणि अनुश्री नाही दिसत आहे 2-3 दिवसापासून जास्त. सो लेटेस्ट ती आता ती काय गेम प्लॅन करते अकॉर्डिंगली दिसण्यासाठी, आणि सगळेच तिथे गेम खेळायला आले. तर आता ते जेव्हा त्यांच्या स्टार्टिंगला जेव्हा टास्कचा कालचा जो चालू होता त्याच्यामधनं ए टीममधनं तिघांना बाद करायचं होतं, बी टीममधनं तिघांना बाद करायचं होतं. तर मग इथे स्टार्टिंग त्यांची तीच झाली. मग ह्या बीवाल्यांनी इकडे एवाल्यांनी राखीला सिलेक्ट केलं, बीवाल्यांनी तिथे दीपालीला सिलेक्ट केलं, आणि तिथे विशाल मध्ये मध्ये जाऊन सगळ्यांना स्पून फिडिंग करतच असो. रुचिता झाली तर चालेल, दीपाली झाली तर चालेल, इव्हन राखी झाली तर चालेल, पण वाईल्ड कार्ड नाही व्हायला पाहिजे. म्हणजे त्याच्यात सतत तेच चालू होतं. त्यांना कळलं हा स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग दिसतोय, आणि 2 दिवसापासून जरी रुचिता बोलली होती फुसका आहे, काही करत नाही आहे, बाकीची संस्कृती करताना दिसते, हा काहीच करत नाही आहे. तर बघा आज तोच आणि तोच दिसत होता, आणि तोच पूर्ण चांगला खेळला आजच्या म्हणजे एपिसोडमध्ये जेवढं त्याचं कंटेंट दाखवलं संकेतचं. सो ही प्लेड व्हेरी मच, म्हणजे एक्सपेक्टेशनच्या बाहेर तो केलेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे यांनी मग ठरवलं, मग इथे राखी सिलेक्ट झाली, तिथे दीपाली सिलेक्ट झाली. मग त्या हिशोबाने मग प्रत्येकाच्या गळ्यामध्ये टॅक्स पण दिलेले ना, फर्निचरचं, राशनचं, बेड्सचं वगैरे. तर त्याप्रमाणे त्यांना मग 100% बेड्स मिळाले, 50% राशन मिळालं, आणि नंतर फर्निचरचं 25, म्हणजे लिव्हिंगमध्ये ते लोक फर्निचर नाही वापरू शकत, गार्डनमधलं फर्निचर नाही वापरू शकत, ते जा. तर त्याच्यामध्ये मग तन्वी पण बोलताना छान बोलली की बाबा आमची आत्ता एवढी भूक वाढलेली आहे की आमच्या फॅसिलिटी गेल्या तरी चालेल, पण आम्हाला उमेदवारी महत्त्वाची. कारण कॅप्टन्सीची उमेदवारी, तुम्ही कॅप्टन झाला तर तुम्हाला इम्युनिटी आली तर डायरेक्ट तुम्ही 10व्या आठवड्यामध्ये जाताय. तर ती आमची भूक वाढलेली आहे, तर अकॉर्डिंगली आम्ही ते प्ले करणार आहोत. सो तिला गेम फार छान कळतोय, आणि ती चांगलं खेळते, हे चांगलं बोलते आहे. म्हणजे विशालसारखा माणूस जो तिला नॉमिनेट करतो, तिच्या या डायलॉगवरती टाळ्या वाजवत होता. सो अकॉर्डिंगली दे हॅव डिसाइडेड, इथून राखी, तिथून दीपाली, आणि रुचिता तर होतेच, आणि संकेत. तर असा 4 प्रकार. आणि इथे आता 2 दिवस विशाल आणि रुचितानी घेतले. तर भाई राखीच्या डोक्यात आलं का फुटेज घ्यायचं की काय, कारण ती एंटरटेनमेंट क्वीन आहे. पण आजचं जे काय आहे ना ते पटलं नाही, कारण सगळ्यांना माहिती आहे हिचं सगळं फन वेनी चालू होतं राकेश बरोबर ती, आणि तरी पण तिने शी हॅज टेकन सिरियसली. मग रडली काय, स्विमिंग पूलमध्ये तिचं उडी मारणं अँड ऑल, आणि नाही आवडलं. कारण कसं आहे, एक चांगला माणूस आहे, तुम्ही त्याला अनकम्फर्टेबल करताय. आणि कसं आहे, एक मुलगी आहे तर तो मॅच्युअर्ड आहे, तो पण समजतो. आता इमोशन्स आहे ती दाखवते आहे, तुम्ही गेम शोमध्ये आहात, तर तुम्ही कसं एकदम एक्झॅक्टली तोडू नाही शकत. जसं विशाल वरती बसून बोलत होता, डिकोड करत होता, त्याला माहिती आहे तर राखीचं आणि इंडस्ट्रीमधलं की बाबा ही अशीच आहे, ती एकटी जरी असेल, इमोशनल जरी असेल, पण ती तिच्यावरती कंट्रोल करते. तसं प्राजक्ता पण बोलायला गेली मुद्दाम, हा तो राकेश तुला होई बोलत नाही आहे, नाही बोलत नाही आहे, तोडत नाही आहे, मुद्दामून करतोय. जसा विशाल म्हणाला रा म्हणजे राकेश आणि राखी हे त्यांचं चाललं आहे म्हणून तो त्याचा फायदा घेतोय, तर हे त्याला राग पण आला आहे आणि वाईटही वाटलं आहे, पण तरी तो नाही बोलत आहे. असं सगळं ती म्हणजे तिला चढवण्याचा प्रयत्न करत होती. आफ्टरऑल ती राखी आहे, ती बाई काही तिला सगळेच छक्के पंजे सगळ्यांचे कळतात, तर तिला माहिती आहे गेम काय खेळायचा, कसा खेळायचा. सो दुसऱ्या दिवशी तिने ते सगळं नाटक केलं, स्विमिंग पूलमध्ये उडी मारण्याचं वगैरे, आणि विशाल तिथून छान डिकोड करत होता. आणि हे सगळं चाललेलं आहे, सगळेजण ती अटेन्शन सीकर आहे, ती सगळ्यांचं अटेन्शन घेते आणि अकॉर्डिंगली ती करते. सो मग सगळेजण तिच्याजवळ आले, ती रडते, तिला सांत्वना देत आहेत, आणि सगळे हे करतात. तर मी म्हणते असं होतं, तू कंट्रोल कर. आणि नंतर मग ती राकेशबरोबर बोलतानाही दाखवली, तो सॉर्टेड होता. राकेशचं मला ना कसं बिकॉज ऑफ मॅच्युरिटी ना माणूस सॉर्टेड होऊन जातो. सो तो क्लिअर कट मिळाला की आपलं असं काही नाही आहे, जस्ट फ्रेंडशिप आहे, बाकी काय नाही. तो तू माझा ब्रेकअप करतोयस का, तर म्हणतो शोसाठी मी जर तुझ्याबरोबर असं केलं तर असं वाटेल की मी तुझा फायदा घेतोय. तर ती समोरून सांगते मग घे ना फायदा. अरे बापरे, म्हणजे समोरून एक व्यक्ती, एक मुलगी, एक बाई तुम्हाला सांगते फायदा घे, आणि तो माणूस म्हणतो नाही मी असं नाही करणार. त्याच्या ठिकाणी विशाल असा तर विशालने हे सगळं केलं असं. हाच फरक आहे विशाल आणि राकेशमध्ये. इथं मॅच्युरिटी लेवल दोघांमध्ये आहे, पण तो मॅच्युअरली वागतो आणि हा वागत नाही. हा पूर्ण याचं जे करून ठेवलं आहे गेम, खरं बघायला गेलं तर स्टार्टिंगपासून बिकॉज ऑफ त्याला एक्सपिरियन्स आहे, तो गेम चांगला खेळतो आहे विशाल. पण हे जे त्यांनी केलं आहे ना रुचिताबरोबर, बाकी बाहेरच्यांना लोकांना कोणाला आवडते नाही माहिती. आपण कसं ना महाराष्ट्रीयन लोकांना फार चांगले असतो,
आणि आहोत सुद्धा आपण ना लोकांना म्हणजे नाही डिसरिस्पेक्टफुल बोलणं, काहीही बोलणं, म्हणजे बोलणारी लोकं आहेत त्याच्यातमधले पण 25% आहे ते बोलतात आणि पण 75% लोकं नाही बोलत आहे. म्हणजे प्रत्येकाला हे रिलेशन खटकतं आहे पण लोकं नाही रिॲक्ट करत आहे. म्हणजे इवन व्हिडिओमध्ये पण बघा ना की बाबा आपण सांगतो कमेंट सांगा, तुमची मतं सांगा, तरी कुठे लोकं रिप्लाय करतायत आणि मेसेज करतायत. तर त्यांना कुठे आय डोंट नो काय नाही, ते लोकं एकदम स्ट्रेट फॉरवर्ड असत किंवा नाही बोलता येत किंवा नाही त्यांना व्यक्त करायचं आहे. ती सोनालीचा व्हिडिओ आला आणि ती रुचिताची फेवर करते, म्हणजे बाहेर एवढं कुठे काय चाललं आहे आणि संस्कृतीने तिला जाऊन सांगितलं आहे तर मला रुचिताबद्दल वाईट वाटतं आहे. काय वाईट वाटतं आहे? बिग बॉसने सरळ सरळ सांगितलं आहे, तुम्ही यंग आहात, तुम्ही काय करताय तुम्हाला माहिती आहे. तर तुम्हाला काय वाटतं रुचिता की तुमचं जे चाललं आहे ते काय बाहेर दाखवलं नाही जाते? ऑफकोर्स बाहेरला आणि माझं म्हणे तुम्हाला आवडते की नाही, तर म्हणे मला व्यक्तिगत मला आवडते त्याच्याबरोबर रिलेशन, पण माझ्या आईवडिलांमुळे नाही. व्हॉट इज दिस? एकाच याच्यावरती स्टँड राहा ना. तुम्हाला व्यक्तिगत तुला स्वतःला पाहिजे, तुला त्याची गरज आहे. आज तन्वी बरोबर बोलली की तिला त्याची गरज आहे, तिला दुसरं ऑप्शन नाही आहे, म्हणून ती परत त्याच्या मागे मागे जाते आणि दोघं परत आज बोलताना दिसत आहेत. सगळं त्यांचं व्यवस्थित चाललेलं आहे. मग तुम्ही 2 दिवस ती नाटकं केली कशाला? तर असा प्रकार. तर इथे छान राकेश तिला समजावत होता की आपली चांगली फ्रेंडशिप आहे, माझं नाही आहे. तर ती सांगते की नाही माझ्यामध्ये तुला काही काय नाही आवडत ते सांग. तर नाही असं काही नाही आहे, म्हणजे तू दरवाजे बंद करतो. तर मी दरवाजे बंद केले कारण मागच्या ज्या रिॲलिटी शोमध्ये सगळ्यांना माहिती आहे त्याचं ते हिच्याबरोबर शमिता शेट्टीबरोबर जे चाललेलं आणि ते नाही वर्क झालं. तर त्यामुळे तो म्हणतो की मी हर्ट झालो आहे, तर मला आता कशामध्ये पडायचं नाही आहे, आपण दोघे छान फ्रेंड्स आहोत. तर मग तिने आता ऑफकोर्स तिलाही माहिती होतं ही सगळं फन वे मी करते, म्हणजे बिग बॉसमध्ये जाते ती कोणाच्या तरी गळी पडते. मागच्या पण आपल्या हिंदी बिग बॉसमध्ये गेलेली रुबीनाच्या हजबंडच्या मागे मागे करत होती, पण सगळ्यांना माहीत होतं हे फन आहे. सो नो तर कोणी तिला सिरियसली घेतलं नाही. इथे कसं आहे लोकांना असं वाटतंय की आपण जर तिला जे म्हणजे इमोशनलेस दाखवलं किंवा काय तर आपण चुकीचे दिसू की काय, तर प्रत्येकजण तिला सांत्वना देण्याचा प्रयत्न करतोय आणि सगळं. पण राकेशनी ना आय वुड से हॅट्स ऑफ राकेश, तो आज छान रीतीने इतके सुंदर हाताळले ना, म्हणजे एका मुलीला डिसरिस्पेक्ट न करता कसं तिला त्यांनी इतकं छान रीतीने हँडल केलं आणि तिच्या म्हणजे मनाचा पण विचार करून त्याचे जे डायलॉग्स होते, आय वुड सजेस्ट एव्हरीवन की जा आणि प्लीज एपिसोड बघा. फार चांगल्या रीतीने तो बोललेला आहे. एका मुलीला डिसरेस्पेक्ट न करता तिला नाही कसं बोलायचं हे करत शिकलं गेलं पाहिजे. म्हणजे आजकालचे लोक असं हो नाही करत, ब्रेकअप करतात, रडारड करतात आणि दॅट इज नॉट देअर, नव्हतं ते. सो तुम्ही कसं आहे ना, अशा रीतीने तुम्ही हँडल केलं पाहिजे. आणि ऑफकोर्स तीही समजली. नंतर मग होळीचंच आलं, होळीच्या पोळ्या वगैरे पाठवल्या बिग बॉसने. दॅट वॉज गुड, की अक्षरशः म्हणजे गरज असते की हे लोक सगळे घर वगैरे सोडून तिथे आलेले आहेत आणि ते करतायत, तर हे सगळं करणं गरजेचं आहे. नंतर मग ते मला संकेतचं तेही आवडलं जे की दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे उठले तर त्याच्याकडे माहितीनं कलर वगैरे नव्हते, त्यांनी हळदीचं पॅकेट आणलं आणि हळद तो सगळ्यांना लावत होता आणि कलर आणि सगळ्यांना हे करत होता. तर तेही मला त्याचं जेस्चर आवडलं. सगळ्यांना त्यांनी कलर वगैरे लावले आणि नंतर मग राखी थोडीशी रुसून बसलेली आहे आणि शिवज नंतर ती रेवा तिला समजावण्याचा प्रयत्न करत होती. मग संकेत आला, तो कोरी पाटी आहे, न्यूज लेट नव्या रीतीने सगळं चालू करा आणि आय एम देअर टू गिव्ह विटॅमिन एच, म्हणजे हग वगैरे करायचं वगैरे. आणि तिथे प्राजक्ताच्या आदल्या दिवशी पण ती म्हणते अरे तो मी आता याच्याशी बोलून बसली आहे राकेशशी, हा नवीन मुलगा आला आहे, तो किती माझ्याला रिस्पेक्ट करतो, माझ्यावर जेवतो, माझ्यावर किती छान बोलतो. मी पलटू कशी, म्हणजे तिला ते आता ह्याच्यावर अँगल करते. मग प्राजक्ता सांगते नाही नाही तो मॅरिड आहे, त्यांनी मला सांगितलं आहे. सो असं सगळं फनवेनी चाललेलं आहे. तर राखीचं तर थोडं फनवे चाललेलं असं मजा येते. पण आज जे केलं ना राखीने नाही थोडंसं आवडलं. एखाद्या माणसाला तुम्ही एवढं अनकम्फर्टेबल नका करू की जो इंटरेस्टेड नाही आहे. तुमची फ्रेंडशिप आहे तर फ्रेंड्स. आणि बिग बॉस पण बोलले ना की फनवेनी सगळं चाललेलं आहे. तर इथे यांचाच मूर्खपण आहे. यांना TRPसाठी आणि यांना म्हणजे कॉन्टेंटसाठी त्यांनी लग्न वगैरे दाखवलं ते भाऊच्या धक्क्यावर. दॅट वॉज नॉट रिक्वायर्ड, गरज नव्हती त्या सगळं करण्याची. तर मग त्याच्याने मग तिला पॉईंट मिळाला आणि इश्यू तिने करायला लागला ना. सो अकॉर्डिंगली ते सगळं तिने केलं. त्यांनी राकेशशी छान रीतीने सॉर्ट केलं. नंतर आला टास्क कॅप्टन्सीचा टास्क. त्या सगळ्या त्या वायरी वगैरे होता. टास्क छान हे केलेला, ऑर्गनाईज केलेला. तर ते पॉवर वगैरे करायचं आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या वायरी दिलेल्या होत्या, रश्या होत्या, म्हणजे त्या पिंक कलर, पर्पल कलर, येलो कलर आणि असं सगळं. सो
सगळ्यांनी केला आणि संकेत इतका छान खेळत होता. स्टार्टिंगला तो चांगला खेळायला लागला. हे रुचिताला कळलं आता हा जिंकतोय हिने परत त्याच्या रश्या खेचायला लागला म्हणजे ज्यांनी जिंकू नये म्हणून. आणि मग सगळाच मेस केला आणि मग तो पार त्यांनी तर इतकं हे केलं, तिला तर पार एवढं उचलून सगळं स्विमिंग पूलपर्यंत घेऊन आलेला. आणि नंतर म्हणते हां बघ माईक आहे म्हणजे तिने एक्सपेक्ट पण एवढं असं तिला कोण भेटलं नव्हतं. प्रत्येक वेळी रुचिता इतके हायपर होते टास्कमध्ये. आणि मग तिथे मागच्या वेळी पण सचिनच्या मागे चढलेली, रोशनवरती चढलेली आणि आज संकेतवरती, म्हणजे ती दुसऱ्यांवर चढू शकते, तिला कोणी काय करायचं नाही. मग तिथे स्विमिंग पूलने बिग बॉसने सांगितलं तिथून हाला आणि तिकडे मग दुसरीकडे तो घेऊन गेला आणि नंतर केला. मग ती मग बिग बॉस त्यांना हे ओरडले की तुम्हा एवढा चांगला टास्क आम्ही हे करतोय आणि तुम्ही रद्द करताय आणि त्याच्यामुळे तुम्ही असं करू नका, आता ही तुमची अंतिम फेरी आहे, तुम्हाला खेळावंच लागेल. आणि नंतर खेळायला लागले. परत हिने तेच नाटक केलं रुचिताने, त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. मग शेवटी आता माहिती आहे कोणीच नाही अडवत आहे ते. मग कसं मग संकेत पण राखीला मदत करायला लागला आणि नंतर तिथून पण सगळेजण म्हणतात. आणि मग दीपाली पण राखीला मदत केली. तिथून तन्वी ओरडते की नको तिला नको मदत करू, तुझं बघ. तर आता मग तिला सगळ्यांनी मिळून राखीला मदत केली आणि मग राखी जिंकली आणि राखीचं झालं. तर तन्वीला भरपूर राग आला. नंतर ती दीपालीला ओरडायला लागली. दीपाली रडायला लागली. अरे मला माहिती आहे टास्क रद्द होऊ नये म्हणून मी तिला मदत केली. तर ती तन्वी म्हणते अरे तुझी रशी दुसरीकडे होती, तू काढता आली असती. पण ते बघितलं तिची दुसरीकडे नव्हती, म्हणजे जरी संकेतकडे नव्हती पण ती रुचिताच्या गळ्याकडे अडकलेली होती, तर ती करूच शकली नव्हती. तर तन्वी पण ऐकायला तयार नाही, दीपाली पण ऐकायला तयार नाही. आणि मग तिची रडारड आणि मग तन्वीला पण राग आला आणि वाईट वाटलं आणि त्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि ती म्हणायला लागली राकेशला की मला डिसिजन घ्यावं लागेल, तिच्यामध्ये ॲक्सेप्टन्स नाही आहे. तर असं सगळं चाललं होतं. तर आजचा टास्क फार छान झाला. संकेत मस्त खेळला आणि दीपालीची उगीचच ना रडारड करू नये न, प्रभूला विचारते मी रडते ते रॉंग आहे का, वाईट वाटते दिसते का, की मी स्ट्रॉंग नाही दिसत आहे. तर मग 20 वर्षाचा प्रभू तिला सांगतो की नाही तसं नाही, लोकांना असंच वाटतं की तुम्ही रडता म्हणजे तुम्ही वीक आहात, तुम्हाला कळायला पाहिजे. उठसूट रडायला नाही पाहिजे दीपालीने, मला ते खटकते, नाही रडायला पाहिजे. तुम्ही का दाखवताय, तुम्ही एवढी मॅच्युअर लेडी आहे, लोकांना नका दाखवू की तुम्ही वीक आहे. आणि ते मग विशाल तिला सांगतोय की रुचिताला की अनुश्रीचा गेमच नाही, तिचा सगळा गेम संपलेला आहे, ती तन्वीसारखी वागायला जाते पण तिथेही नाही आहे आणि दोघांकडे नाही आहे, त्यामुळे तिच्यावर कोणी ट्रस्ट ठेवणार नाही. तर अशा रीतीने सगळा तो आजचा पूर्ण दिवस गेला. छान होता, मजा आली बघायला. सो उद्या आता बघायला अजून एपिसोड मजा येईल. सो भेटूया आपण उद्याच्या एपिसोडमध्ये. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.